निर्मल उज्जवल क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर की चंद्रपुर शाखा द्वारा मुदत पूरी हो चुकी जमा राशि वापस नहीं किए जाने के विरोध में प्रतिनिधियों और जमाकर्ताओं ने शहर पुलिस थाने तक मोर्चा निकाला। निर्मल उज्जवल क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर की चंद्रपुर शाखा द्वारा मुदत पूरी हो चुकी जमा राशि वापस नहीं किए जाने के विरोध में प्रतिनिधियों और जमाकर्ताओं ने मोर्चा निकाला। आजाद बगीचा परिसर स्थित बैंक की शाखा से निकाला गया यह मोर्चा चंद्रपुर शहर पुलिस थाने पहुंचा, जहां प्रतिनिधि मनोज येविनिवार समेत जमाकर्ताओं ने पुलिस को ज्ञापन सौंपते हुए संबंधित पदाधिकारियों के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की। जमाकर्ताओं द्वारा दी गई शिकायत के अनुसार उन्होंने निर्मल उज्जवल क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी की चंद्रपुर शाखा में अपनी मेहनत की कमाई इन जमाओं की निर्धारित अवधि पूरी होने के बावजूद सोसाइटी की ओर से अब तक राशि वापस नहीं की गई। जमाकर्ताओं का आरोप है कि मुदत पूरी होने के बाद भी लगातार शाखा कार्यालय के चक्कर लगा रहे हैं, लेकिन शाखा प्रबंधन और अन्य जिम्मेदार अधिकारी केवल आश्वासन देकर उन्हें टालते रहे। शिकायतकर्ताओं के अनुसार कुछ समय बाद संबंधित अधिकारियों ने उनसे संपर्क करना भी बंद कर दिया। इससे जमाकर्ताओं में रोष बढ़ गया। जमा राशि वापस नहीं मिलने के कारण कई परिवारों के सामने आर्थिक संकट खड़ा हो गया। शिकायत में यह भी आरोप लगाया गया है कि केंद्रीय निबंधक द्वारा संस्था को जमा स्वीकार करने पर रोक लगाए जाने के बावजूद आकर्षक योजनाओं का प्रलोभन देकर लोगों से जमा राशि स्वीकार की गई। इसके चलते बड़ी संख्या में निवेशकों की रकम फंसने की आशंका जताई गई है। चंद्रपुर शहर में अनेक नागरिकों ने इस संस्था में अपनी बचत जमा की है, जिससे मामला गंभीर होने की बात कही जा रही है। जमाकर्ताओं ने पुलिस से मांग की है कि सोसाइटी के अध्यक्ष, संचालक मंडल तथा चंद्रपुर शाखा के जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ आवश्यक कार्रवाई की जाए और जमाकर्ताओं की मुदत पूर्ण जमा राशि ब्याज सहित वापस दिलाने के लिए आवश्यक कार्रवाई की जाए। मनोज येविनिवार चंद्रपूर शाखेत एजंट आणि ग्राहक आहे। मागील 22 वर्षापासून इथे काम करतो। आज आपल्या शाखेमध्ये आज 3-4 हजार ग्राहक आहे आणि चंद्रपूर शाखेमध्ये जवळपास 125 ते 150 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण शाखा मिळून 1400 कोटी आहे। मागच्या 4-5 महिन्यापासून शाखेने आणि संस्थेने पैसे देणं बंद केलेलं आहे। हळूहळू आता पूर्णपणे बंद केलेलं आहे। वारंवार चक्रा मारून सुद्धा ग्राहकांचे पैसे मिळत नाहीये आणि आम्हाला असं वाटत आहे की ते आता फसवणूक करत आहे सर्व ग्राहकांची। त्यासाठी आम्ही आज सर्वजण मिळून इथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आलो आहे। आमची अशी मागणी आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल करून याची चौकशी करून सर्व ग्राहकांचे, संपूर्ण शाखेतल्या ग्राहकांना न्याय द्यावा व त्यांचे पैसे परत करावे अशी आमची आग्रहाची विनंती आणि मागणी आहे। निर्मल उज्जवल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूर, तसं ही मुख्य शाखा यांची नागपूरला आहे। चंद्रपूर ब्रांचमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून एकाही ग्राहकाला पैसा मिळत नाही। यांचे सगळ्यांचे पैसे बँकेमध्ये अडकलेले आहेत। वारंवार फक्त तारीख देतात आहे आणि एकच सांगतात आहे की आमच्यावरती बंदी आली, परंतु यांच्यावरती 27 एप्रिलला फक्त फिक्स डिपॉझिट घ्यायचं नाही आणि रिन्युअल करायचं नाही, फक्त एवढीच बंदी आलेली होती। परंतु कोणत्याही ग्राहकाला पैसे विड्रॉल किंवा कोणती दैनंदिन रक्कम देण्यास कोणतीही बंदी आली नाही। वारंवार यांनी फक्त तारीख दिलेली आहे। टोटल महाराष्ट्रामध्ये यांच्या 65 ब्रांचेस आहे, त्यापैकी चंद्रपूर ब्रांचेसमध्ये 125 ते 150 करोड रुपये ग्राहकांचे इथे अडकलेले आहे। टोटल सगळ्या 65 ब्रांचेस मिळून 1400 करोड रुपये अडकलेले आहे, ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांचे पैसे सर्वात जास्त आहे। ज्यांनी आपल्या रिटायरमेंटचा पैसा टाकून MIS म्हणजे मंथली इंटरेस्टवरती आपलं त्यांना उदरनिर्वाह करायचा आहे, असे खूपसे कस्टमर आहे। एकाही कस्टमरला 1ही रुपया देत नाही। आम्ही वारंवार हेड ऑफिसला गेलो, हेड ऑफिस सोबत मीटिंग सुद्धा केल्या, परंतु यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही पुढे देऊ, पण आतापर्यंत यांनी 1ही रुपया कुणाला दिलेला नाहीये। आणि त्याच संदर्भात आम्ही सिटी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो की यांच्यावरती NPID कायद्यानुसार कारवाई करून यांची आणि सर्व संचालक मंडळ आणि त्यांचे वारसान यांची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व सर्व ग्राहकांना पैसे वापस देण्यात यावे।